इथं मी लागले भाकरीचे तुकडे करायला, तर असं बारीक करून घेतलंय सगळं आणि आता तुकडे बनवणार आहे. शेपूची भाजी ना अशी स्वच्छ निवडली आणि धुवून ठेवली, आता चिरायची आणि भाजी करणार आहे. तर शेपूच्या भाजीसाठी ना अशी डाळ पण मुगाची मी भिजत घातली. तर ना भाजी काल सगळी आणली होती पण काही निवडलीच नव्हती, सगळी तशीच ठेवून टाकली होती फ्रीज मध्ये, का तर वेळ पण झाला होता, नंतर स्वयंपाक करायचा होता मला. तर घेवडा, पावटा, वटाणा, नंतर मेन म्हणजे आपली चाकवताची भाजी लागते, तर ही सगळं निवडी आता मला करायचंय. चाकवताची भाजी पण आणली होती, तर हे सगळं आजच ना तयारी करून ठेवलेली बरी असते, म्हणजे उद्या सकाळी आपल्याला घाई होत नाही आणि पटकन स्वयंपाक आपला होतो. आणि चाकवताच्या भाजी बरोबर पण ना अशी चंदन बटव्याची भाजी थोडीशी त्यांनी घातलेली, तर मिक्स भाजी मध्ये ना अशी भाजी घालतात. तर परवा मी ही भाजी केली होती, भरपूर अशी दिलेली होती ना, आणि भाजी अशी आहे. आणि काल आणलेली बोर, तर भरपूर अशी बोर पण आणली होती, पूजेला आपल्याला लागते भाजीला, तर आणू त्यातली लागली बोर खायला. आणि बोर ना भरपूर प्रकारची आली होती, एकदम छोटी मधली असतात ना, एकदम छोटी असतात ती बोर पण आली होती. नंतर ती मीडियम असतात ती आपली रेग्युलरची, आणि ही असली पांढरी पण आली होती, आणि ती ॲपल बोर ती पण आलेली होती. काल भरपूर प्रकारची बोर सगळी आली होती बाजारामध्ये.